रामायण महाभारतामधल्या देखील कथा आहेत. पण वांदे काय व्हायलेत माहितीये का, आपल्याला समजा आदर्श म्हणायचं तर आपण आदर्श कोणाला मानतो, शेक्सपियर. म्हणजे आपल्याला बिनाकामी पलीकडल्या देशातले लोक बोकांडीवर घ्यायची सवय. आपल्या देशात एवढे मोठे आदर्श असताना आपण कोणाला म्हणतो, मग आदर्श कोण आहे म्हणले, जो बायडन, याला नाव बी येईना, याचा आदर्श. कळकळीची विनंती आहे पोरं, एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्या गावामध्ये एखादा सरपंच असेल, आपल्या गावामध्ये प्रशासकीय अधिकारी असेल, आपल्या गावामध्ये लक्षात घ्या एखादा लोकप्रतिनिधी असेल, तुम्हाला तुमचं चित्र बदलायचं एकच काम करा. जरासा आवाज तुमचा जोरात, त्याला एक नारा झाला पाहिजे आपला, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. म्हणजे कळतंय काय चालू आहे म्हणून, है ना. काही काही कोमात आहेत ते म्हणते मग जागा चटई तर एवढी दिसायली महाराजाला, मी कुठं बसायचं. कारण आपले वांदे काय आहेत, मी थोडा समाजापेक्षा वेगळा आहे, माझ्याकडे काहीतरी वेगळं आहे, त्याकडे 2-3 एकर, त्याच्यानंतर हप्त्यावर घेतलेली गाडी, त्याच्यातून तू भपारे हाणायला. या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 आहे. त्या 3,07,713चा जर एकदा 7/12 पाहिला तर त्या 7/12वर आपल्या बापाचा हक्क आहे. त्या बापाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. हे आपण लक्षात घ्यायचं. मग त्याच्याकडे किती तोरा असेल, तरी पण काय केलं, अरे पुण्यापासून चाकणपर्यंतची जहागीरदारी असताना आपल्या बापानं फक्त एक विचार केला की आपला बाप कुठंतरी त्या मुघली व्यवस्थेसमोर झुकताना दिसलाय, म्हणून चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा स्वाभिमान मी झुकू देणार नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एक राज्य निर्माण केलं, त्याचं नाव होतं स्वराज्य. काय नाव होतं, स्वराज्य. हे सहज निर्माण झालं नाहीये, त्यामुळे ती आग आपल्या मनामध्ये तयार झाली पाहिजे, त्यामुळे टेन्शन आपल्याला आलं पाहिजे, आणि थोडं राग जरासा झटकायचा, आळस थोडासा झटकायचा. पण आपल्या डोक्यात आळसच झटकणं. पुरा आता मी जे प्रश्न विचारणार त्याचे उत्तर तुम्ही द्यायचे. 3 आळशी असतात पहा, आळशी. आळशी माहित आहेत ना, काही काम सांगितलं चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेले. ए पोरियो, तुमच्यावर 2-3 उदाहरणं घ्यायचे. तू बी इंस्टाग्राम मध्ये बेजार है, कच्चा बदाम पक्का बदाम, बेजार ही मैं नहीं तो कोण बे, तू ही मावशी. हो त्याच्यावर चालू आहे. पतली कमरिया, तो वजन 80 किलो, पतली कमरिया कस काय सुधारायचंय. म्हणून आपल्या बापाचं काम आहे आपल्या पोरीच्या मोबाईलवर आपलं लक्ष पाहिजे. नुसतं बाहेर समाज प्रबोधनाच्या गप्पा हल्ल्यानं समाज सुधारणार नाही, त्यासाठी ती चळवळ आपल्या घरातून चालू करावं लागेल, ते परिवर्तन आपल्या घरातून चालू करावं लागेल. अलीकडे एका पिक्चरची स्टोरी आहे, त्या पिक्चर पाहिल्यानं परिवर्तन होणार नाही. पहिल्यांदा परिवर्तन आपल्या घरापासून करायचं. आपल्या पोरीच्या मोबाईलमध्ये संपर्क कोणते पाहायचे, आपल्या पोरीच्या मोबाईलमध्ये गाडीगारवाला नंबर दिसल्यावर तुमचं काम काय, सुधारणं काळाची गरज आहे. तिला काय काम आहे गाडीगाडीचं, हे का नाही, हे तुमचं काम आहे. पण आपल्या झालं काय माहितीये का, आपल्या समाजाचं एंटरटेनमेंटवर जास्त भर आहे. कोणीतरी बोलला, मजाक झाली, तात्पुरतं आपण ते हसायलो तर पुन्हा विसरून चाललो. कारण आपल्याला गरज काय आहे, विकासाची. 2014 पासून डायलॉग आपण विकासावर आणला. या देशाला विकासाची नाही, गरज आहे परिवर्तनाची. विकास आणि परिवर्तन या 2 गोष्टीत फरक आहे. विकास म्हणजे काय, तुम्ही एखाद्या हॉटेलवर बसलेत, हॉटेलवर बसल्याच्या नंतर एक जण आलं आणि आल्याच्या नंतर म्हणलं मला 10 रुपये पाहिजे. तुम्ही त्याला विचारलं कशाला पाहिजे, त्यानं सांगितलं मला भूक लागली आहे. तुम्ही त्याला 10 रुपये दिले, त्यानं समोसा खाल्ला, त्याची भूक भागवली, हा झाला विकास. उद्या पुन्हाही त्याला भूक लागणार आहे, उद्या पुन्हाही त्याच्या पोटाचा प्रश्न निर्माण होणार आहे. ती कायमस्वरूपी पोटाची भूक भागविणे म्हणजे परिवर्तन. या देशातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देणं हे सरकारचा झाला विकास. पण माझ्या मायबाप कष्टकरी शेतकऱ्यांना या देशामध्ये कर्ज मागण्याची वेळच नाही येऊ देणं म्हणजे झालं परिवर्तन. ते परिवर्तन आपल्याला करायचंय, त्या परिवर्तनाची आपल्याला गरज आहे. पण प्रॉब्लेम झाला काय माहितीये का, आपल्या इथं ज्याच्यावर अन्याय होत आहे ते आणि जे अन्याय सहन करताय ते, हे दोघंच एकमेकाला भाषण द्यालेत पहा. ज्याच्यावर अन्याय व्हायला ते आणि जे अन्याय सहन करायला ते. म्हणून एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा हाणता येत नसतात. एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा हाणता येत नसतात. त्यासाठी रणरण त्या उन्हामध्ये फिरावं लागतं, त्या उन्हाची तीव्रता सहन करावी लागते. आपल्या मायबापाच्या पायाला पडलेल्या भेगा पाहाव्या लागतात आणि त्या भेगा सहन झाल्यावर कळतंय दुष्काळ काय आहे. पण आपले दलिंदर साळे गावात आमदार आला त्याच्यासोबत सेल्फी, तेच बदलायचं तुला. काही काही मी दलिंदर पाहिले मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अरे झाकण जुलिया, तू हा नंबर तरी आहे का त्याच्याकडं, त्यानं तू स्टेटस पाहिलंय का, तुला काही गरज आहे का. अरे त्या आमदारा खासदारांना मुख्यमंत्र्याचे स्टेटस ठेवण्यापेक्षा राबून दिवसभर शेतात व्यथा व्यक्त करून तू या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण करणार ती या बापाचं स्टेटस ठेव. जेव्हा जेव्हा तू पलीकडे जाशील कुठंतरी ती या मनात विचारेल की माझ्या बापासाठी का होईना मला माझा मार्ग बदलायचा आहे, ते तुला करावं लागेल. आणि परिवर्तन साधं सुद्धा नसते, भाषणानं परिवर्तन होत नाही. परिवर्तन भाषणानं झालं असतं तर घराघरात वक्ता तयार झाला असता. आजकाल वक्ते कमी वक्ते वाढले.
वक्ते पाहिलं, या धर्मावर बोल, त्या धर्मावर बोल, देवावर बोल, याला बोल, धतुरा यायचं खरं नाही, पण डायलॉग हाणतात का नाही? हे चालू आहे का नाही? तेव्हाच आपलं काम आहे. जर तसं असतं तर काय केलं असतं? प्रत्येक घरात वक्ता तयार झाला असता, घरातल्या प्रत्येकाने एक वक्ता तयार केला असता, म्हणले असते आम्ही बोर झालो, तू इथं जाऊन बोल म्हणजे आम्ही सुधरू. त्यानं होणार आहे का? नाही. गावात सरपंच आलाय, गावात पोलीस पाटील आहे, गावात लोकप्रतिनिधी आहे, त्याच्या माईच्या अंगावरली साडी पाहायची आणि घरी गेल्यावरती ह्या माईच्या अंगातली साडी पाहायची. 2 साडीतला फक्त फरक लक्षात घ्यायचा, त्याला बसू द्या. त्याच्यामुळेच मी त्या आळसावर बोलू लागलो भाऊ. एकदा आळसाचं उदाहरण सांगतोच, तसे लय उदाहरणं आपल्याकडे आहेत. आपला काय युट्यूबला कार्यक्रम उगाच गाजला काय? निस्त्या शिवा दिल्यामुळं गाजलाय, पण त्या बी लोक माहिलेत गोड वाटायल्यात. आपला कार्यक्रम काय, गावात मुख्यमंत्री आले आणि पहिले मलाच बोलले. एकाने विचारलं काय बोलले? मी स्टेजवर उभा होतो, ते म्हणले खाली उतर. म्हणजे निंदा मंदा आपला बेश्रमाचा धंदा सुधारणार नाही. नो परिवर्तन हे का? महिला मंडळ आहेत आणि इथं पुरुष मंडळ आहे. पहिले काय करायचं माहिती का? आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खऱ्या अर्थानं तमाशाकडे जाणारा वर्ग इथं बसवण्याची ताकद या महाराष्ट्रात एकाच माणसात आहे, त्यांचं नाव आहे इंदोरीकर महाराज. नाही तर कीर्तनाची आवड कोणालाच नव्हती. आणि पहिले कीर्तन बी काय होते बाबा की त्याच्यामध्ये कार्यक्रम वेगळा होता. कीर्तनकार महाराजांना विनंती आहे, विनोदाचार्य शब्द लावायचा नाही समोर. विनोद हे कीर्तनाचं साधन नाही, हा ते प्रबोधनाचं साधन आहे, भक्तिभावाचं साधन आहे. ईश्वर आणि मानव याच्यातला दुवा म्हणजे संत आहे. जी डोक्याने चालतात ती पंत, आणि जी अंतकरणातून समाजाला चालवतात ती संत. गरज सध्या संताची आहे, त्या संताची मायबोली आपल्या महाराष्ट्राची आहे. म्हणून इथं बसलेल्या माता माऊल्यांना विनंती आहे, काय करायचं तर करा. तुम्ही आज किती राबले, किती पैसे कमवले, तर 5-10 कोटी रुपये आपल्या अकाउंटवर जमा होणार नाहीत. विनंती आहे, घरी 8-9 वाजता जेव्हा जेवायला बसले ना, आपलं दलिंदर कार्ट आणि कार्टी सोबत जेवायला बसले पाहिजे. 1-2 तास आपण आपल्या लेकरासोबत बोललो पाहिजे. आपल्या लेकराचा संपर्क कोणासोबत हे पाहायला पाहिजे. आपलं दलिंदर लेकरू कोणत्या युवा नेत्याचं स्टेटस ठेवायला, त्या नेत्याला आणि याला सोबत 10-10 रूम मध्ये हल्लं पाहिजे. युवा नेता काय त्याचं बॅनर, बापा बापा है ना, लाखो दिलो की धडकन, युवकांचे प्रेरणास्थान. आणि प्रेरणास्थान 12वीत 3दा नापास. युवकांचे प्रेरणास्थान, लाखो दिलो की धडकन है ना, हो दिलदार की हस्ती में, लाखो करोडो की बस्ती में दिलदार हस्ती. बापा मैत्रीच्या दुनियेतलं दुसरं नाव, त्याचा फोटो गॉगल दुसऱ्याचा, खाली 15 जण बिनांघोळीचे, वाढदिवसाच्या शुभेच्छा. परिवर्तन करायचे. आपला फोटो कुठं आला पाहिजे? काल UPSCचा निकाल लागला, 4 पोरी देशामध्ये पहिले आला, त्यांनी कोणाला फोटो पाठवला नाही. लोकांनी त्यांचा फोटो पाहायला गेले आणि आपापल्या चॅनलवर त्यांचा फोटो टाकला. अरे तुमचा शोध लोकांनी घेतला पाहिजे, तेवढं काम करायचं. आपला शोध घ्यायला लोक आपल्या घरापर्यंत आले पाहिजे, तेव्हा काहीतरी खरं आहे. नाहीतर काय होणार? काळ बेकार आहे, वेळ बेकार आहे. त्या वेळेची संधी समजून घ्यायचं शिका. नाहीतर काय आहे, इथं बसलेल्या माता माऊल्यांना काय म्हणलं की 2 तास आपल्या पोरासोबत वेळ घालवायचा आहे. त्याच्यासाठी तुमच्या दोघांत प्रेम पाहिजे, पण वांदे आपलेच आहेत. ही म्हणाली संसार मायामुळे, आणि हे म्हणाले मी हे म्हणून तुला नांदायलो. भांडणं यायच्यात आहेत. पहिले तुमच्या दोघात प्रेम पाहिजे, तुम्ही एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. बायकोचं थोडंफार चुकलं तर नवऱ्याने ऍडजस्ट केलं पाहिजे, आणि नवऱ्याचं थोडंफार चुकलं तर बायकोनं गप राहिलं पाहिजे. ही अख्ख्या गावाला सांगती. हे म्हणते मग हा अपमान झाला, आणि याला मान बी घरातच असतोय थोडाफार. तर पहिले तुम्ही एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. ना तर होतंय काय, एक जण डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरकडे जाऊन म्हणलं माझ्या बायकोला ऐकू येईना. डॉक्टरने विचारलं लग्नाला किती वर्ष झालेत? ते म्हणलं 10 वर्ष झाले. डॉक्टर म्हणला 10 वर्ष झाले म्हणून ऐकत नसल. बरोबर आहे, नवीन नवीन लय कार्यक्रम असते बापा. नवीन नवीन म्हणल्यावर का ते कपडे प्रेस करून घडी घालून पुढं, आणि एकदा 10-12 वर्ष झाले ते चेंडू बेंडू झालं ना, इसे खलास, तू ही अंडरपॅन्ट तू हाच, तो हा कार्यक्रम तू हाच. बरोबर आहे. आता एक डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरला गेल्यावर काय म्हणलं माझ्या बायकोला ऐकू ये ना. डॉक्टरनं प्रश्न केला लग्नाला किती वर्ष झाले? हे म्हणलं 10 वर्ष झाले. मग तेव्हा महाराज म्हणले काम कर. डॉक्टर साहेब काय म्हणले काम कर, हा टेप घेऊन जाय आणि ती बायकोला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही एकदा मोजून आण. गेलं हे टेप घेऊन. आता टेप घेऊन आल्यावर सवय होती 7 वाजता झुलत जायची. हा गेला झुलत, डडांग टटांग डडांग टटांग. ह्या याच्या पायातला गॅप आखी एसटी मधातून जाईल असं चाललं याचं. आणि ह्यो गेला ना बाप्पा गावात. मग गावात गेल्यावर काय यानं लांबूनच बोंबला ना, अगं दरवाजा उघड. मग गावात दलिंदर घरात असते, वंशाचा दिवा. हे बी सातलं फडफडायला आजकाल, हाणतो तोडतो फाडतो, वंशाचा दिवा. मग काय त्यानं आवाज दिला, अगं दरवाजा उघड. हे घरातलं आलं पोरगन, त्यानं दरवाजा उघडला. हे घरात गेलं. घरात गेल्यावर
डॉक्टरनं टेप दिला होता, ती हा बायको कुठून ऐकू येत नाही, एकदा मोजून आण. मग काय, हे बैठकीत गेलं आणि बैठकीतून बोंबललं, अगं भाजी काय केली. आतून आवाज आला नाही. यानं टेप काढला, याला वाटलं हिला इथून ऐकू येत नाही. पुन्हा पुढे गेलं, तिथून बोंबललं, अगं भाजी काय केली. तरी आवाज आला नाही. हे कोमात गेलं, याला वाटलं हिला इथून बी ऐकू येत नाही. किचनच्या दरवाजापाशी गेलं, तिथं जाऊन बोंबललं, अगं भाजी काय केली. तरी आतून आवाज आला नाही. याला वाटलं हिला इथून बी ऐकू येत नाही. मग किचन मध्ये गेलं, किचन मध्ये जाऊन बोंबललं, अगं भाजी काय केली. तरी बायकोचा तिकडून आवाज आला नाही. याला वाटलं हिला इथून बी ऐकू येत नाही. हे तिच्या कानाच्या मागून गेलं, कानात जोरात बोंबललं, अगं भाजी काय केली. तिनं 2 झापडा हाणल्या. मुडदे अर्धा तास झाले सांगायले भाजी आलूची केली. डॉक्टरकडे गेल्यावर चेक केल्यावर कळलं या दलिंदरालाच ऐकू येत नव्हतं. वांदे काय आपले, आपली चूक आपल्याला लपून ठेवा वाटायली. आपल्याकडे ज्या काही गुन्हा आहेत, आपल्याकडे जे काही दोष आहेत, हे आपले, हे जर डॉक्टरला म्हणलं असतं पहिले मला चेक करा, त्याचं म्हणलं असतं का नाही. पण हे काय म्हणलं, तिला ऐकू येत नाही. वांदे आहेत का नाही. नवरा बायको या दोघात प्रेम पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. तिच्यात काय चूक आहे, आपल्यात काय चूक आहे. तिनं कधी साडी घातली तर नवऱ्याचं काम आहे म्हणली पाहिजे, तू सुंदर दिसायली. पण तू काय करायला, इंस्टाग्रामला बाया झूम करू पाहला. एकही माणूस नाही बिना इंस्टाग्रामचा, सुधरत ना त्याला. दनादन पाहाला, कच्चा बदाम पक्का बदाम. वांदे थे द्यायचे. अख्ख्या सिरियल माहीत झाले आलं. काही काही तरुण पोरं आहेत वाया जाण्याचे कारण, यायचा ग्रुप 12ला ऍक्टिव्हेट होते आणि 12वाला एकमेकाला साईड पाठवतात. दनादन अख्खा आयुष्य बरबाद त्याचं. सुधारणार आहे का. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, इथं व्याभिचाराला थारा नाहीये. या जगात प्रत्येक राजाच्या समोर मनोरंजनासाठी बाई नाचली, मात्र या देशात फक्त एका राजाच्या राज्य दरबारात बाई वाचली. त्या राज दरबाराचं नाव होतं स्वराज्य आणि त्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. ते आपण लक्षात घ्यायचं. त्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो. पण व्हायला का आपलं म्हणणं काय आहे, परिवर्तन आहे, मला काही घेणं नाहीये. जगात प्रॉब्लेम चालू आहे, मला प्रॉब्लेम आहे, काही नाहीये. पण जगाचं सर्व बरोबर चालू आहे आणि मला थोडं दुःख व्हायलंय की आपण देवाला नाव बोट ठेवायलोय. जगात सर्वांचं चांगलं चालू आहे आणि आपलं जरासं बिघडलं की आपल्याला ताण कोणाचा आलाय, मग आपण देवाकडे चाललो. नाहीतर असं इशे नाही, आपल्याला देवाशी काही घेणं नाही. उदाहरण सांगितलं मी MSCBचं. सुख आणि दुःखाची व्याख्या, समाधानाची व्याख्या काय. मला किती लोकांनी मदत केली याची यादी करायची आणि मी किती लोकांना मदत केली याची यादी करायची. मी किती लोकांना मदत केली याची यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी झाली, आपल्या जीवनात समाधान चालू झालं. मग तू पैसे किती कमव, लोकांचे धुरे कर, मुकाट्या रात्री 9ला ट्रॅक्टर लाव, धुराच गायब कर, तू तडपू तडपू मरणार. मैजीब काळी आहे, बेजार होणार तू. पैसे याजान दे, काही कर, ती अवलादी खराब निघणार. त्याला पर्याय काय, समाधानाची व्याख्या आपल्याला कळाली पाहिजे. समाधान कशात आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. तिथंच आपले वांदे व्हायलेत. तिथं काय व्हायलेत, आपले वांदे व्हायलेत. नवरा बायको काय म्हणलं, तुमच्यात पहिले प्रेम, तुमच्यात प्रेम असेल तर तुम्ही लेकराला वेळ द्याल. आपलं लेकरू समजून त्याला संस्कार शिकवसाल. संस्कार नाही शिकवले तर होणार काय आहे ना. आता मी एकाला म्हणलं घरी गेल्यावर बायकोची प्रशंसा करजाय, बायकोची स्तुती करजाय, बायकोन चांगलं काम केलं, चांगलं म्हणजाय. हे एक दिवस घरी लवकर गेलं 8 वाजताच. आता 8 वाजताच लवकर गेलं आणि लवकर गेल्यावर झालं काय, हे जेवायला बसलं. बायको कोमात गेली. हे एवढ्या लवकर कसं काय आलं. दररोज 11-12 वाजत होते. मित्रांसोबत 90 बिटी हाणत होतं, झुलत घरी येत होतं. आज हे प्लेन कसं काय आलं. आणि प्लेन आल्यामुळे जेवायला बसलं आणि जेवायला बसल्यावर झालं काय बाप्पा, यानं एक घास खाल्ला, थांबायचं ना जरासं. एकच घास खाल्ला आणि यानं चालू केलं, अरे बाप रे, साक्षात सुगरण हे म्हणला तू. ती कोमात गेली ना, ती याच्या तोंडापाशी गेली. माय मेलं तर पेलं बी नाही म्हणे, कसं काय चांगलं बोलायले. बायको कोमात गेली ना, यानं एकच घास खाल्ला आणि चालू केला, साक्षात तू सुगरण हे म्हणले. काय ते हाताला चव आहे. एवढ्या दिवस मित्रासोबत बाहेर होतो, 90 बिंट्या हाणत होतो, बाहेर पेत होतो. आज मला तुझ्या स्वयंपाकाची चव कळाली. माझं घर तुझ्यामुळं हे घर टिकलेलं आहे. खरं तू सुगरण हे. मागून तिनं पळी फेकून आणली. अरे मुडद्या 10 वर्ष लग्नाला झाले, कधी स्वयंपाकाबद्दल बोलला नाही. आज लोकांच्या इथून भाजी आणली तर तुला बरी वाटायली का. वांदे आपले तिथे आहेत. वांदे काय आहेत ते आहेत. आपलं आपल्या घरातल्या ताटीवर आणि वाटीवर लक्ष पाहिजे, तेव्हा लोकांचा तांब्या आपल्या घरात घुसत नसते. लोकांचा तांब्या काऊन घुसेल आपल्या घरात, तेच आहे. तरुण पोरेत, अरे जगात आपल्या लोक ताण देतील, टेन्शन देतील, परिस्थितीवर भांडतील. त्या परिस्थितीसाठी आपल्याला हातबल व्हायचं नाही, आपला स्वाभिमान जागृत करायचा आहे. शिवाजी महाराजांनी विचार केला नाही, माझा बाप जहागीरदार आहे, मला माझं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचंय. ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी वयाच्या 15व्या वर्षी करंगळीचं रक्त रायरेश्वराला अर्पण केलं आणि स्वराज्याची स्थापना केली. आज देवळात देव आहे तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, हे त्याचं कारण आहे. अस्तित्व स्वतःचं निर्माण करायचं शिका. वेळ वाईट आहे, वेळ येईल, वेळ जाईल. वेळ जरी वाईट असेल तर त्या वेळेलाही आपल्याला म्हणता आलं पाहिजे, ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ.
बुरे वक्त जरा अदब से पेश आ, वक्त भी कहाँ लगता है वक्त को बदलने के लिए। अरे सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, मंजिल तो हमारी आसमां है, रास्ता खुद बनाना है, रास्ता खुद बनाना है। तुमचा रस्ता तुम्हाला बनवता आला पाहिजे, तुम्हाला स्वतःला ओळखता आलं पाहिजे। मी फॉरेस्टमध्ये नोकरी केली, नोकरी करताना मला कळलं आपला कार्यक्रम इथं वाजत नाही, आपण याच्यातून काहीच करू शकत नाहीत। मी नोकरीला होतो, सर्व काही चांगलं चालू होतं, नोकरीला असताना मी एंगेजमेंट केली, हुंडा बिंडा ठरला, आणि मी ज्या दिवशी कळालं मग ही बायको नोकरीला मी एंगेजमेंट केली आणि लगेच मी राजीनामा द्यायला बायको कोमात गेली। बायको म्हणली नोकरीमुळेच याच्यासोबत एंगेजमेंट केली, ज्याच्या भरोशावर ती बायको कोमात गेली भाऊ, मग मेवना कामात सासरवाडी कोमात काहून तर नोकरी सोडली म्हणून। पण मी नेहमी म्हणायचो एक दिन आएगा, मला माझ्यावर विश्वास होता, तुम्हें तुम्हारे सिवा तुमसे ज्यादा तुम्हें कोई नहीं पहचानता, मला माझ्यावर विश्वास होता एक दिवस येणार आहे, ती वेळ आपली बदलणार आहे। 1 जुलै 2015 मी फॉरेस्ट मधून परभणीत आलो, अतोनात कष्ट करावं लागले, त्याचा विचारच करू शकत नाही। प्रकाश महाराज साठे आणि आपला कार्यक्रम सारखाच आहे, महे आई वडील गेलेले, त्यांच्या आई वडिलांचं स्मरणार्थ आज हा कार्यक्रम आहे, बरोबर आहे। आणि महाराष्ट्रात नाही तर भारतात ज्या नाही ठिकाणी अशी कीर्ती आहे त्यांचं आज आगमन या ठिकाणी होणार आहे। मी सांगताना पोरांना एकच सांगायलो, काही करा, आपल्या परिस्थितीचं भांडवल करू नका, तुमचं अस्तित्व तुम्हाला निर्माण करता आलं पाहिजे। रामायण महाभारतातलं उदाहरण पाहिलं असेल तुम्ही, एकलव्य नाव ऐकलं असेल, एकलव्य ही कथा आहे, या कथेमधला बदल बी आपण लक्षात घ्यायचा आहे। पहा लक्षात घ्या, द्रोणाचार्य नावाचे ऋषी आहेत, हे द्रोणाचार्य ऋषी शिकवायला कोणाला आहेत? कौरव आणि पांडव। कोणाला शिकवायलेत? कौरव आणि पांडव। या दोघांना शिकवत असताना प्रत्येक शिक्षकाचा एक आवडता विद्यार्थी असतो पहा, तसं त्या ठिकाणी द्रोणाचार्यांचा आवडता विद्यार्थी अर्जुन। मग साहजिकच द्रोणाचार्यांना काय वाटायचं की जगामधला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी माझा विद्यार्थी पाहिजे, त्याचं नाव आहे अर्जुन।